नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली आहे। काल झालेल्या अर्थसंकल्पात आपल्या राज्याचे अर्थमंत्री यांनी ही योजना विधानसभेत मांडलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता या योजनेचा GR सुद्धा आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी या योजनेसाठी पात्रता काय आहे, याच्यासाठी नेमके कागदपत्रे कोणकोणते लागतात आणि अर्ज कसा करायचा व तसेच पैसे तुमच्या खात्यामध्ये नेमके कधी येणार आहेत याबद्दलची अगदी सविस्तरपणे माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमका GR काय आहे तो अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत GR प्रकाशित झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, 28 जून 2024 रोजी हा GR प्रकाशित झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता शासन निर्णय काय आहे तो आता आपण पाहूया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णयाक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यासाठी हा GR प्रकाशित झालेला आहे। मग शेतकरी मित्रांनो, या योजनेचा नेमका उद्देश काय आहे तो आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा हे उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे। मग शेतकरी मित्रांनो, नेमकं या योजनेचं स्वरूप काय आहे ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनांद्वारे रुपये 1500पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येतील। मग शेतकरी मित्रांनो, योजनेचे लाभार्थी कोण आहेत ते आता आपण पाहूया। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असतील। मग शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता काय आहे ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। मग शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी जर का अर्ज करायचा असेल तर नेमके कागदपत्रे कोणते लागतात ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, तसेच महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला आणि हा दाखला वार्षिक उत्पन्न कमीचा असलेला हवा। तसेच शेतकरी मित्रांनो, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशन कार्ड इतके कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। मग शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी जर का अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी 1 जुलै 2024 रोजी या दिवसापासून अर्ज सुरू होणार आहेत। याचा टाईम टेबलसुद्धा आलेला आहे। तो आता टाईम टेबल नेमका काय आहे तो आता आपण पाहूया। इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 रोजी, अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 रोजी, तात्पुरती यादी प्रकाशक दिनांक 16 जुलै 2024 रोजी, तात्पुरत्या यादीवरील
तक्रार किंवा हरकत करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी. लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट 2024 रोजी आणि लाभार्थीचा निधी हस्तांतरण करणे हा 14 ऑगस्ट 2024 रोजी. म्हणजे शेतकरी मित्रांनो, 14 ऑगस्ट 2024 रोजी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे काही 1500 रुपये आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तिथून पुढे नंतरच्या महिन्याचे जे काही तुम्हाला महिन्याला पैसे मिळतील त्याची तारीख तुम्हाला 15 ऑगस्टच असणार आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याची 15 तारीखच असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा अगदी संपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा हा GR होता. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखीन नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमित होऊ पाहतो आहे. अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. आपल्या शासनाने सन 2023-24 पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. मुलींच्या